मी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे बघा. मकर संक्रांती निमित्त हे प्लांट्स लावलेले आहेत. हॅलो, हाय, नमस्ते, कसे आहात सगळे? मकर तीळ संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. हॅलो, हाय फ्रेंड, नमस्ते. मी तीळ संक्रांत कसं सेलिब्रेट केलं ते सांगते. सगळ्यात आधी उठून देवाला नमस्कार केला. मग घरातली चहा बनवून घेतला. चहा प्यायचेच आहे. मग मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत, इथे बघू शकता. काकडी वगैरे धुवून ठेवली आहे. मिरची, हे भाजीचं साफ करून ठेवलेलं आहे. 5 प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी वालाच्या शेंगा, आलू, आणखी दुसरे पोपटी म्हणून असतात ते, आणखी दुसऱ्या प्रकारचे वालाची शेंगा आहे, बीन्स आहे, आणखी आलू आहे, वांगी, असे 5-6 प्रकारच्या भाज्या मी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. टमाटर पण असतील त्याच्यात, मिरची पण राहील. मग याच्यामध्ये तिळगुळाची पोळी करायसाठी कणिक घेतली आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, आणखी तूप टाकलेलं आहे. त्याच्याने तुपाने पोळी छान बनेल म्हणून. इथे डाळ भिजत ठेवलेली आहे मी. याच्यामध्ये मूग डाळ, आणखी तुरीची डाळ असं भिजत ठेवते. मग हे गॅसवरती एकचदा बनवायसाठी आपल्याला त्रास होणार नाही असं म्हणून मी एकचदा सगळं रेडी करून ठेवते. मग एकचदा बनवायचं. सकाळी नाश्त्यासाठी हा डोसा केलेला होता. गूळ असा किसून घेतलेला आहे मी. याच्यामध्ये पण गूळ आणि तीळ मिक्स करून घेतलेले आहे, पण त्याचे लाडू बनत नाही आहे. जसं आपल्याला स्टफिंग पाहिजे असते पोळी बनवण्यासाठी, त्याच्यासाठी मी एक्स्ट्राचा गूळ इथे किसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणखी याची मी आता लाडू बनवणार आहे. इंडियामध्ये बघा हा फ्री पण मिळतो कढीपत्ता. मला हा कढीपत्ता 180 रुपयाला मिळालेला आहे. हे बघा. आमच्या इथे असं तीळ ठेवतात गॅसवरती. मी पण ठेवले आहे, माझी आजी ठेवायची. ही तेलाची कॅन पण इंडियावरून आणलेली आहे. माझ्या आईने घेऊन दिली आहे मला. तर चला, तेल गरम झालंय, कांदा टाकून कढीपत्ता चवीनुसार हळद, मीठ, तिखट टाकून घेतलेलं आहे. मी मिक्स करून घेते आता याला छान. ही मिक्स भाजी सगळी छान मी धुवून घेतलं आहे 2-3दा पाण्याने. आता याच्यामध्ये ॲड करते मी. सगळे एकचदा टाकते आहे. असं पाण्यामध्येच ठेवून आपण काढायचं, म्हणजे काही असेल तर ते खाली पाण्यामध्ये राहतं. आपल्याला भाजी छान फ्रेश मिळते अशाने. हे बघू शकता. मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. शिजतच ठेवणार आहे. साईडला मी पोळ्या पण करते. मग मला भाजी पण म्हटलं तर बघता येईल, पोळ्या बनवतच दोन्ही पण काम होईल माझे. मी आता किसणीनीच किसून घेणार आहे. कढीसाठी लसूण, हिरवी मिरची, आलं. आमच्याकडे बघा एवढा मोठा कांदा मिळतो. भजी करण्यासाठी मी कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बघा छान झालेले आहे, लेयर्स मोकळे झालेले आहे याचे. आणखी किती लांब लांब आहे बघा. हे मोठा कांदा मिळतो इथे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आधी,
त्याच्याने भजी छान होतात. भजीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये ओवा, तीळ, हळद, मीठ, चवीनुसार आणखी हिरवी मिरची टाकलेली आहे. कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. नंतर मी मग ते त्याच्यात पाणी थोडंसं ॲड करून मिक्स करून ठेवलेलं आहे. कढीचं पण बनवून ठेवलेलं आहे. दहीमध्ये बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे. आता मी बनवते भजी. नंतर मग त्याच्यामध्ये पापड पण तळायचे आहे मला. मग कढी करून घेणार आहे. तर चला मग करूया भजी. आता भजी रेडी झाली आहे बघा तुम्ही. छान गोल्डन कलर आलेला आहे. आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं थोडा वेळ पकडून ठेवायचं आहे. आपल्याला तेल याच्यातनं निघून जातं. मग ऑइली होत नाही भजी पण. छान टेस्ट छान वाटते याची. ऑइली वाटणार नाही म्हणून. भजीच्या कढईमध्ये बनवलेले होते मी. त्याच कढईमध्ये मी आता कढी पण बनवून घेतलेली आहे. माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.